क्लासमध्ये. चला मुलांना, रोजप्रमाणे मी आजही तुमच्यासाठी काही एक्झाम्पल्स घेऊन आलेली आहे ॲडिशन आणि सबट्रॅक्शनची. काही 2 डिजिट एक्झाम्पल आहेत आणि काही 3 डिजिट एक्झाम्पल आहेत. चला मग आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया. आपलं फर्स्ट एक्झाम्पल बघूया काय आहे ते. ॲड 16, ॲड 32, ॲड 56. आपलं ॲडिशनचं एक्झाम्पल आहे पहिलं. 2 डिजिटचं एक्झाम्पल आहे हे. आपण सॉल्व करून बघू आन्सर काय येतं ते. ॲड 16, ॲड 16, ॲड 32, हे 30 आणि हे 2, ॲड 56, हे 50 ॲड केले, पण आता 6 ॲड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल नाहीयेत. मग काय करायचं? ॲड 6 करायला आपल्याला काय करावं लागेल? तर ॲड 6 चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ॲड 6 चा कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला? कारण इकडे तर बीट अवेलेबल नाहीयेत, नाही युनिट रॉड मध्ये आणि नाही टेन्स रॉड मध्ये बीट अवेलेबल आहे. मग काय करायचं? ॲड 6 चा कुठला फॉर्म्युला यूज करायचा? तर आधी आपल्याला ॲड 10 करावे लागतील. ॲड 6 करायला मग त्याच्यासाठी काय करायचं? ॲड 100 लेस 90. ॲड 10 झाले. ॲड 10 लेस 5 ॲड 1. म्हणजेच आपण कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज केलेला आहे ॲड 6 करायला. ॲड 56 झाले आपले. आन्सर आला आपलं. आन्सर काय आहे आपलं? 103. 103 आन्सर आहे आपला. आपण आन्सर राईट डाऊन करून घेऊ. अबॅकस क्लिअर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं. ॲड 42, ॲड 23 लेस 55. सबट्रॅक्शनचं एक्झाम्पल आहे हे. बघू आपलं आन्सर काय येतं ते. ॲड 42, ॲड 42, ॲड 23. आता ॲड 23 कसे ॲड करायचे? ॲड 23 करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहेत का? नाहीयेत. मग काय करायचं? आधी आपण ॲड 20 करून घेऊ. ॲड 20 करायला आपल्याला ॲड 2 चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ॲड 2 चा कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला? स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला. ॲड 2 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला काय आहे? ॲड 5 लेस 3. ॲड 20 ॲड झाले आपले. आता आपल्याला ॲड 3 करायचे आहे. तर ॲड 3 कसे करणार? ॲड 3 करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहेत का? नाहीयेत. मग काय करायचं? ॲड 3 करायला आपल्याला ॲड 3 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज करायचा आहे. ॲड 3 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला काय आहे? ॲड 5 लेस 2. ॲड 23 झाले आपले. ॲड 23 झालेले आहेत. आता लेस 55 आपल्याला करायचे आहे. तर हे लेस 50 आणि हे लेस 5. आन्सर आला आपला. आन्सर काय आहे आपलं? आपलं आन्सर आलेला आहे 10. 10 आन्सर आलेला आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊ. अबॅकस क्लिअर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं. ॲड 54, ॲड 12 लेस 44. हे सबट्रॅक्शनचं एक्झाम्पल आहे. बघू आपण सॉल्व करून आन्सर काय येतं आपलं. ॲड 54, ॲड 50 आणि हे ॲड 4, ॲड 12, ॲड 10 तर केले, पण ॲड 2 करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहेत का? नाहीयेत. मग काय करायचं? ॲड 2 करायला आपल्याला काय करावं लागेल? ॲड 2 चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ॲड 2 चा कुठला फॉर्म्युला यूज करायचा आपण इकडे? स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला. ॲड 2 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला काय आहे? ॲड 5 लेस 3. ॲड 5 लेस 3 म्हणजेच ॲड 2 झालेले आहेत आपले. ॲड 12 केले आपण. आता लेस 44. आता याच्यातनं आपल्याला लेस 44 करायचे आहे. तर 66 आहेत आपले ॲड करायच्यातनं आपल्याला लेस 44 करायचे आहे. मग कसं करणार? तर लेस 40 करायला आपल्याला लेस 4 चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. लेस 44 म्हणजे कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला? लेस 4 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला. मग लेस 4 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला काय आहे? लेस 5 ॲड 1. लेस 40 झाले आपले. आता लेस 4 करू. लेस 4 लेस 5 ॲड 1. लेस 44 झाले आपले. आन्सर किती आला आपला? 22. 22 आन्सर आलेला आहे आपला. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊ.
यूज करायचा आहे लेस 4 चा. काय फॉर्म्युला आहे? मगाशी मी सांगितलेला आहे लेस 4 चा कुठला फॉर्म्युला? स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला आहे लेस 5 ॲड 1. लेस 5 ॲड 1. लेस 40 झाले आपले. आता लेस 2 आपल्याला करायचे आहे. तर लेस 2 कसे करणार? लेस 2 करायला पण इकडे बीट अवेलेबल नाहीये. मग काय करायचं लेस 2 करायला? लेस 2 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज करायचा. लेस 2 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला काय आहे? लेस 5 ॲड 3. लेस 42 झाले आपले. ॲड 18. आता ॲड 18 कसे करायचे? ॲड 18 करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहेत का? नाहीयेत. मग काय करायचं? ॲड 18 करायला आपल्याला ॲड 8 चा फॉर्म्युला. ॲड 10 तर झाले, पण 8 कसे करायचे आता? 8 करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहेत का? नाहीयेत. मग काय करायचं? ॲड 8 करायला आपल्याला ॲड 50 लेस 40. ॲड 10 झाले. ॲड 8 चा कुठला फॉर्म्युला यूज करायचा? बिग फ्रेंड फॉर्म्युला. ॲड 10 लेस 2. ॲड 18 झाले आपले. आन्सर आला आपला. आन्सर काय आहे आपला? 52. 52 आन्सर आलेला आहे आपला. आन्सर राईट डाऊन करून घेऊ. अबॅकस क्लियर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं ॲड 74 लेस 52 ॲड 32. हे एक्झाम्पल आहे आपलं सबट्रॅक्शनचं. बघू आपला आन्सर काय येतं ते. ॲड 74 लेस 52 लेस 50 आणि हे लेस 2. ॲड 32. आता ॲड 30 कसे करायचे? 2 तर पॉसिबल आहेत, पण ॲड 32 आपल्याला ॲड करायचे आहे. तर कसं ॲड करणार? ॲड 30 करायला आपल्याला ॲड 3 चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. कुठला फॉर्म्युला यूज करायला लागेल आपल्याला ॲड 30 करायला? ॲड 3 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला. ॲड 3 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला काय आहे? ॲड 5 लेस 2. ॲड 30 झाले आपले आणि हे ॲड 2. ॲड 32 झाले आपले. आन्सर आला आपला. आन्सर काय आहे आपलं? 54. 54 आन्सर आलेला आहे आपलं. आपण आन्सर राईट डाऊन करून घेऊ. अबॅकस क्लियर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 3 डिजिटचा. आता एक्झाम्पल बघूया आपण. फर्स्ट सबट्रॅक्शनचं एक्झाम्पल आहे आपलं. बघूया आपण काय एक्झाम्पल आहे ते. ॲड 111 ॲड 444 लेस 222. हे एक्झाम्पल आहे आपलं. आपण सॉल्व करून बघू आपलं आन्सर काय येतं ते. ॲड 111 ॲड 444. आता ॲड 444 आपल्याला ॲड करायचे आहे, पण इकडे बीट अवेलेबल नाहीयेत. मग काय करायचं? ॲड 444 करायला आपल्याला ॲड 4 चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ॲड 4 चा फॉर्म्युला काय आहे? तर ॲड 4 चा फॉर्म्युला आहे कुठला फॉर्म्युला? स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला इकडे आपल्याला यूज करावा लागणार आहे. ॲड 4 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला काय आहे? ॲड 5 लेस 1. तोच फॉर्म्युला यूज करून आपण ॲड 444 करणार आहोत. मग आपण करूया ॲड 444 ॲड 5 लेस 1 ॲड 5 लेस 1 ॲड 5 लेस 1. ॲड 444 झाले आपले. आता आपल्याला लेस 222. आता इकडे आपल्याकडे 555 आहेत, त्याच्यातून आपल्याला लेस 222 करायची आहे. तर कसं करणार लेस 222? लेस 222 चा फॉर्म्युला काय आहे? म्हणजेच आपल्याला लेस 222 करायला कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल? लेस 2 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला. लेस 2 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला काय आहे? लेस 5 ॲड 3 लेस 5 ॲड 3 लेस 5 ॲड 3. लेस 2 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज करून आपण लेस 222 केलेले आहेत. आन्सर आलाय आपलं. आन्सर काय आहे आपलं? 333. 333 आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊ. अबॅकस क्लियर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं ॲड 888 ॲड 444 लेस 333. हे एक्झाम्पल आहे आपलं. आपण सॉल्व करून बघू आपलं आन्सर काय येतं ते. ॲड 888
888 add 444 add 444 करायचे आहेत आता आपल्याला. मग अशीच आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये add 444 केलेले आहे, पण तिथे आपण स्मॉल फ्रेंडचा फॉर्म्युला यूज केलाय, कारण तिथे बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज करायला पॉसिबल नव्हता, म्हणून आपण स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज केला. पण आता इथे आपल्याला add 444 करायचे आहे, तर इथे आपल्याला add 4 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला तर पॉसिबल नाहीये, मग इकडे आपल्याला बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज करावा लागेल. add 4 चा बिग फ्रेंड फॉर्म्युला आहे add 10 less 6. हा add 4 चा बिग फ्रेंड फॉर्म्युला आहे, तोच फॉर्म्युला यूज करून आपण add 444 करणार आहोत. तर कसं करायचं तर बघूया आपण. add 10 less 6 add 400 झाले. आता add 10 less 6 add 40 झाले. आता add 10 less 6 add 4 झालेले आहे. add 444 झाले आपले. less 333 less 330 less 330 झाले आपले. आता less 3 राहिले. less 3 कसे करायचे? less 3 करायला इकडे बीट अवेलेबल आहेत का? नाहीयेत. मग काय करायचं? आधी आपण less 1000 आणि add 800 आणि 90 एवढे केले. add less 10 झाले. less 10 add 6 less 3 पण झालेले आहेत आपले. less 333 झाले. आन्सर आला आपला. आन्सर काय आहे आपलं? 998 आन्सर आलेला आहे आपला. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊ. अबॅकस क्लियर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपला add 666 add 777 less 333. हे एक्झाम्पल आहे आपलं. आपण सॉल्व करून बघू आपला आन्सर काय येतं ते. add 666 add 666 add 777. आता आपल्याला add 777 करायचे आहे. तर कसे करायचे? add 7 चा इथे कुठला फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल? add 7 चा बिग फ्रेंड फॉर्म्युला इकडे आपल्याला यूज करावा लागणार आहे. add 7 चा बिग फ्रेंड फॉर्म्युला काय आहे? add 10 less 3. तर इथे आपल्याला add 10 less 3 करायला तर पॉसिबल नाहीये, मग आपल्याला काय करावं लागेल? मग आपल्याला बिग फ्रेंड फॉर्म्युला पण इकडे यूज नाही जमणार करायला. मग काय करावं लागेल इथे आपल्याला? आता आपण कॉम्बिनेशन फॉर्म्युला बघू होतोय का. add 10 less 5 add 2. हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे add 7 चा, तर तो इकडे आपल्याला यूज करावा लागेल. तो पॉसिबल आहे. मग आपण add 777 करून घेऊ. add 10 less 5 add 2. हा add 7 चा कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे. add 10 less 5 add 2 add 10 less 5 add 2 add 777 झाले आपले. आता less 333 less 330 आणि हे less 333 झाले. आन्सर आला आपला. आन्सर काय आहे आपला? 1110. अबॅकस क्लियर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं add 222 add 444 less 333. हे एक्झाम्पल आहे आपलं. बघू सॉल्व करून आपला आन्सर काय येतं ते. add 222 add 444. आता add 444 आपल्याला करायचे आहेत. मागच्या याच्यात बघितलं आपण कुठला फॉर्म्युला यूज केला आपण? बिग फ्रेंड फॉर्म्युला. तर आता add 444 करायला आपल्याला कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल इकडे? स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला. add 4 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला काय आहे? add 5 less 1. मागच्याच याच्यात आपण बघितलं तसंच तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला. add 5 less 1 add 5 less 1 add 5 less 1 add 444 झाले आपले. less 333. आता less 333 कसे करायचे? less 333 करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहेत का? नाहीयेत. मग काय करायचं? less 3 करायला आपल्याला कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल? less 3 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला, निगेटिव्ह स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला. तर तो फॉर्म्युला काय आहे less 3 चा?
5 222 झाले आणि 555 झालेले आहे आणि 333 आता आपल्याला करायचे आहे. तर कसं करणार? 333 इकडे कसं ऍड करणार? बीट अवेलेबल तर नाहीये. मग काय करायचं? 333 करायला आपल्याला ऍड 3 चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ऍड 3 चा कुठला फॉर्म्युला इकडे आपल्याला यूज करावा लागेल? कुठला? ऍड 3 चा आपल्याला इकडे बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. ऍड 3 चा बिग फ्रेंड फॉर्म्युला काय आहे? ऍड 10 लेस 7. मग तो फॉर्म्युला इकडे पॉसिबल आहे. मग तोच फॉर्म्युला आपण यूज करून आपले एक्झाम्पल सॉल्व करू. ऍड 10 लेस 7. ऍड 10 लेस 7. ऍड 10 लेस 7. आन्सर आला आपला. आन्सर काय आहे आपलं? 1110. आन्सर राईट डाउन करू. हे आन्सर आला आपलं. अबॅकस क्लियर. ओके, आज आपण एवढी सगळी एक्झाम्पल बघितली. सगळे ऍडिशन आणि सबट्रॅक्शनची एक्झाम्पल होती. काही 2 डिजिट होती, काही 3 डिजिटची होती. ओके, भेटू मग अशीच काही एक्झाम्पल घेऊन आपण नेक्स्ट लेक्चरला.